नमस्कार सर्वांना. श्री स्वामिनी रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण तिळगुळाचे लाडू बनवणार आहोत, मकरांत स्पेशल. मकरांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आपण 1 वाटी तिळ घेतलेले आहे. सेम प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घ्यायचा आहे, म्हणजे गोडाचं जे प्रमाण असतं ते व्यवस्थित होतं. त्यानंतर आपण एक छोटी वाटी मोजून आपण 2 ते 3 चमचे तूप घेणार आहोत. चला तर मग आपण सर्वात पहिलं आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत. त्यासाठी आपण एक कढई घेतली आहे. गॅस पेटवून घेऊया. कढई तापलेली आहे आपली. तीळ भाजून घेणार आहोत आपण. तीळ भाजताना तूप नाही वापरायचं. तीळ आपल्याला कोरडेच भाजायचे आहे. एक खमंग वास येईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. त्याचा कलरही थोडासा चेंज होतो. लालसर कलर आला का त्या स्टेजला आपण गॅस बंद करायचा. फुल गॅसवरच तीळ भाजले तरी चालतं. आवाज येत असेल तुम्हाला बघा, एक तडतडायचा आवाज येतो जेव्हा तीळ भाजायला सुरुवात होती. अशा स्टेजला आपण गॅस बंद करणार आहोत. तीळ आपले व्यवस्थित भाजले गेलेले आहेत. हे बघा कसा आवाज येतोय. त्याच्यातून आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपले तीळ भाजलेले आहेत. चांगला खमंग वासही सुटलेला आहे तिळांचा. कलरही लालसर आलेला आहे तिळांना. त्यानंतर आपण गॅस पुन्हा चालू करू. त्यामध्ये आपल्याला तूप टाकून घ्यायचे. तूप गरम झालं का त्यात गूळ टाकायचा. गूळ आपल्याला तोपर्यंत परतायचा आहे जोपर्यंत गुळाचा पाक तयार होत नाही. आज आपण गुळाचा पाक कसा चेक करायचा त्याची अगदी सोपी आणि सरळ पद्धत बघणार आहोत. चांगला गूळ मेल्ट होऊन द्यायचा आहे. कंटिन्यू हलवत राहायचं जेणेकरून गूळ पटकन मेल्ट होतो. ही प्रोसिजर खूप सोपी आहे आणि खूप सोप्या पद्धतीत आपण तिळाचे लाडू बनवणार. अगदी प्रत्येकजण आपल्या घरी हे लाडू बनवू शकतं. तुम्हाला हवे तर तुम्ही यात शेंगदाणेही वापरू शकता. शेंगदाणे वापरायचे असतील तर शेंगदाणे भाजून घ्यायचे. भाजून ते चांगले चोळून घ्यायचे. त्याचे 2 तुकडे झाले की मग आपण शेंगदाणे वापरायचे. आपण गूळ परतला की गुळातच आपण शेंगदाणे नंतर टाकून घेतो. गूळ बघा या स्टेजला आला की तो पाणी घ्यायचा एका वाटीमध्ये. वाटीत गूळ टाकायचा. गुळाचा जेव्हा वाटीत गोळा तयार होतो हे अशा प्रकारे गोळा तयार झाला की समजायचं आपला गूळ व्यवस्थित मेल्ट म्हणजे पाक तयार झालेला आहे गुळाचा. या स्टेजला आपण तीळ ॲड करणार आहोत गुळामध्ये. सर्व तीळ एकसारखे ॲड करून घ्यायचे. गुळ व्यवस्थित हलवून घ्यायचे मिश्रण. गॅस या मंद आचेवर असला पाहिजे या स्टेजला. तीळ चांगले मिक्स झाले की आपण गॅस बंद करायचा. मिश्रण आपल्याला ज्या पात्रात काढायचं आहे त्याला थोडंसं आपण तुपाने प्रेस करून घेऊया आणि आपलं मिश्रण टाकून घेऊया. लाडू हे गरम गरमच मिश्रणाचे होते, नंतर होणार नाही. मिश्रण थंड झाल्यावर लाडू वळत नाही. तुम्ही याचे लाडू बनवू शकता, चिक्की बनवू शकते. आपण आज लाडू बनवणार आहोत. सगळं मिश्रण पात्रात काढून घ्या. त्यानंतर असा एक आकाराचा चमचा घ्यायचा आहे गोल. त्यालाही आपण ग्रीस करून घ्यायचं. एक असं मिश्रण आपण त्याच्यात भरायचं. मिश्रण असं भरलं असं आपलं लाडू तयार होतो. बघू शकता तुम्ही.
अतिशय छान असा लाडू जमलेला आहे. असे आपण फास्टमध्ये सगळे लाडू बनवून घेणार आहोत. म्हणजे याच्यात घालायचं एकच की सगळे एकसारखे होतात. लाडूंचा आकार एकसारखा बनतो. अशा पद्धतीत आपण सगळे लाडू वळवून घेतलेले आहेत. थोडीशी आपण चिक्कीही टाक केलेली आहे. त्याला काय करायचं, एक पात्र घ्यायचं, तुपाने ग्रीस करून त्याच्यावरती चांगल्या प्रकारे थापून गरम याच्यातच अशा रेषा मारून घ्यायच्या, जेणेकरून ती व्यवस्थित होते. ही बघा, चिक्की पण अतिशय सुंदर पद्धती तयार झालेली आहे आपली. अशी ती आपण हाताने काढून घेणार आहोत. बघू शकता व्यवस्थित अशी आणि सॉफ्ट आहे बघा, एकदम खुसखुशीत तयार होते. अशा प्रकारे आपले तिळाचे लाडू आणि चिक्की रेडी आहे. चला तर मग, आवडली शेअर, लाईक अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा.